सन्माननीय लोकविकास शाळेचे अध्यक्ष सचिव केंद्र प्रमुख मुख्याध्यापक सर, इतर शिक्षक व पालक तसेच विद्यार्थी मित्रांनो, आज या शाळेचं वार्षिक स्नेह संमेलन आहे। या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी जे वर्षभर काही शिकले त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे जे आत्मसात गुण असतात, जसे की त्यांची कला, वर्षभर शिक्षण घेतल्यानंतर जे अंतर्मनातून त्यांची जी कला असते ते आपण ते वार्षिक स्नेह संमेलनामध्ये ते समोर येत असतील। आई वडील किंवा शिक्षक विद्यार्थ्यांच्या त्याच गुणांकडे लक्ष दिलं जातं की तो त्यामध्ये परफेक्ट आहे। तर प्रत्येकाने आता जे वार्षिक स्नेह संमेलन आहे त्यामध्ये जे सुप्त गुण असतात विद्यार्थ्यांचे, जसे की डान्स म्हणा, नाट्य म्हणा, सिंगिंग ज्याला गाणं म्हणण्याचा आनंद असतो किंवा अँकरिंग म्हणा, तर हे विद्यार्थ्याचे जे गुण आहेत तर प्रत्येक पालकाने विद्यार्थ्यामधून ते निवडून त्याला त्याच्यामध्ये प्रोत्साहन दिलं पाहिजे। तसंच की आता आपल्या या शाळेचे शिक्षक वर्ग जे आहेत त्या कलेला प्रोत्साहन देण्याकरता हा कार्यक्रम घेतलेला असतो। तर माझं एवढंच म्हणणं आहे की हा कार्यक्रम आपला जो आहे तो मुलांचा आहे। बाकीचे पालक आहेत त्यांच्या व्यतिरिक्त जे कोण आलेले असतील तर त्यांनी ते शांतपणाने ऐकून घ्यावा, बघून घ्यावा, बाकी कोणी काही गोंधळ करू नये। आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये थोडेसे गुण जे अवगत आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की मुलगा आपला शाळेमध्ये जात आहे तो काय करतो नक्की, त्याच्यामध्ये नक्कीच हार्डवर्क करण्याची क्षमता आहे का। आता इथं या भागामध्ये सर्व शेतकरी आहेत। शेतकरी म्हणजे आपल्या शेतामध्ये एकदम मशागत करून, कष्ट करून, मेहनत करूनच त्या शेतामध्ये पीक उत्पन्न करतो। तर तसं आपल्या मुलांमध्ये ती क्षमता आहे का? मुलगा शाळेमध्ये जातोय तर त्याच्यामध्ये ते हार्डवर्क किंवा ते शिक्षण पेलण्याची क्षमता आहे का, ते विद्यार्थ्यांमध्ये पालकांनी ते जाणून घेतलं पाहिजे आणि त्याला त्यापुढे प्रोत्साहन दिलं पाहिजे। दुसरा गुण म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये डिसिप्लिन। डिसिप्लिन हे सर्वांमध्ये असलं पाहिजे। डिसिप्लिन जर असेल तर तो विद्यार्थी 100% पुढे जाणार आहे। जर त्याचं डिसिप्लिन नसेल, बेशिस्त वर्तन असेल तर आपण त्या पाल्याला आपल्या पद्धतीने समजावून सांगायचं आहे, जेणेकरून बाकीच्या समाजाचा किंवा इतर लोकांचा त्रास कमी होईल। आणि प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये महत्त्वाचा गुण म्हणजे प्रत्येकाचा आदर केला पाहिजे, लहान असो किंवा मोठा असो। तर त्या विद्यार्थ्याने सर्वांचा आदर केला पाहिजे, सर्वांना रिस्पेक्ट दिली पाहिजे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा गुण त्याचा हा आहे की जर विद्यार्थ्याला कुठली अडचण असेल, शंका असेल तर तेही त्याने शिक्षकांना, पालकांना किंवा जो त्याचा आदर करतो त्यांना ती विचारली पाहिजे, जेणेकरून ह्या गोष्टीमुळे तो विद्यार्थी एक परिपूर्ण बनेल आणि आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम वगैरे असतात किंवा कोणतीही एक्झाम असेल तर तो क्लिअर करू शकतो। बाकी काही मी बोलणार नाही जास्त। सदरच्या कार्यक्रमास मी शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम चालू करावा अशी विनंती करतो। धन्यवाद साहेब।
गुणांचा अनोखा संगम असलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 182वी जयंती. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस प्रथमतः माझं विनम्र अभिवादन. त्यांच्या कर्तृत्व आणि नेतृत्व या गुणामुळे आज व्यासपीठावरती आपल्या क्षेत्रात कर्तृत्ववान सिद्ध झालेल्या ज्या महिला तुमच्यासमोर उपस्थित आहेत या सर्वांनाही माझं प्रथमतः नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर सौ रेवती राणे मॅडम यांनाही माझा नमस्कार. तसेच या प्रशालेचे सर्व स्टाफ, विद्यार्थी आणि उपस्थित पालक यांनाही नमस्कार. आज बालिका दिन आणि कला महोत्सवाच्या निमित्तानं मी आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या या प्रशालेच्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगेन, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी या समाजासाठी जी शिक्षणाची द्वारं खुली केली आहेत त्या शिक्षणाचा उपयोग आपण करून घ्यावा. शिक्षणानंच समाजाची आणि देशाची प्रगती होऊ शकते. हे जे विचार या दाम्पत्यानं पेरलेले आहेत त्या विचारांवर तुम्ही आचरण करा. नमस्कार. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, लोकसेवा शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक जालिंदर बनकर सर, अध्यक्षा वैशालीताई, सचिव चंद्रकांत नवले, मुख्याध्यापक इंग्लिश मीडियमचे बनकर सर आणि मराठी मीडियमचे मुख्याध्यापक बताळे सर आणि ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक अमोल पांडे सर आणि सर्व उपस्थित माझ्या मैत्रिणी म्हणू, पालकवर्ग आणि सगळे बालचमोंनो. आज खरं तर सांगायचं तर वेळापरून खूप वेळा जाणं येणं होतं. पेशंट बघायला खूप वेळा आली आहे, ऑपरेशन्स करायला आली आहे. पण वेळापूरच्या आत इथे एवढं मोठं शिक्षणाचं मी म्हणेल की महान कार्य इथे आतपर्यंत चालू होतं हे इथं आज आल्यावरच खरं तर कळतंय. आणि मोठमोठ्या गावांच्या, जसं तुम्ही सांगितलं की अनुकूल परिस्थितीमध्ये तर शहरात आणि सगळीकडे जिथे इझिली टीचर्स मिळतात, पालकांकडे पैसा असतो, गाड्या असतात आणि शिकवण्याची तयारी असते, खर्च करण्याची तयारी असते, अशा ठिकाणी काम करणं सोपं आहे. पण आज प्रतिकूल परिस्थितीमध्ये छोट्या गावामध्ये हे सगळं उभं करणं, मुलांना पालकांना शाळेत पाठवायला तयार करणं, मुलींना स्पेसिफिकली तयार करणं, हे फार मोठं महान कार्य आहे. आणि आज आपल्याला माहिती आहे की आज सावित्रीबाई फुलेंची जयंती, तर माझा आज तुम्ही इथे बोलवून सत्कार केला आहे, मला प्रमुख पाहुण्या म्हणून बोलवलं आहे, हे माझं मोठं भाग्य आहे. कारण त्यांनी जी शिक्षणाची मुहूर्तमेढ केली, जो पाया त्यांनी मुलींसाठी शिक्षणाचा तयार केला, त्याच्यामुळेच आज आम्ही सगळ्या आणि मी म्हणेन की आज त्याच्यामुळे उभी आहे. आणि या सगळ्याचा आपण मुलींनी, मला इथं मुली दिसत आहेत, तर मुलींनी तर हा निश्चितच लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्यासाठी आज आपण इथे आपल्याला शिक्षण मिळावं म्हणून आपल्यासाठी कोणीतरी चिखलफेक सहन केली आहे, समाजाकडून तशी वागणूक सहन केली आणि म्हणून आज आपण शिक्षणाचा इथे आज लाभ घेऊ शकतोय. आणि तुमचे टीचर्स इथे गावात, आता तुम्हाला असं वाटेल की मॅडमचं तर काय पुण्या मुंबईत शिक्षण झालं असेल, जरी माझं शिक्षण पुण्यात झालं असलं तरी माझ्या आईवडिलांची ज्यांनी सेवा केली ते खेडशिवापूरसारखं एक छोट्या गावात होतं, जिथे मी प्रत्येक सुट्टीत खेडशिवापूरमध्ये असायचे, नदीत पोहायचे, विहिरीत पोहायला शिकली आहे, झाडावर, आंब्याच्या झाडावर चढायचे, शेतात खेळायचे. त्यामुळे मला कल्पना आहे की खेडोपाड्यामध्ये मुलांना किती त्रास सहन करायला लागतो. माझ्याबरोबरच्या तिथल्या मुली धुणं भांडी करून यायच्या, शाळेत जायच्या, पाणी भरायला लांब विहिरीवर जायला लागायचं, नदीवर जायला लागायचं. पण हे सगळं करूनही जर शिक्षणाची जिद्द असेल, पुढे जायची जिद्द असेल, तर मुलं काय मुली काय पुढे जाऊ शकतात. तुम्ही सगळे गॅदरिंगची वाट बघता आतुरतेने. मला माहिती आहे खूप मोठं लेक्चर ऐकायचं नाही आहे, पण मी नवीन पिढीला एकच सांगू इच्छिते, कारण माझी मुलगी पण आता 10वीत आहे, 16 वर्षाची आहे, मुलगा 5वीत आहे. अगदी 2-3 गोष्टी आहेत हातावर मोजण्यासारख्या की ही जी आहे एक 12वीपर्यंतचा काल आहे तो आपण रिव्हर्स गिअर टाकायचं म्हटला तर परत येत नाही. 12वी नंतर सगळं झाल्यानंतर आता परत मला शिकू वाटतं तर फार अवघड जातं.
तर आत्ताच पूर्ण कष्ट देऊन फोकस ठेवून आपलं ध्येय ठरवून त्याच्या दृष्टीने काम करा, मोठी स्वप्न बघा, उत्तम चौरस आहार घ्या, दिवसात 1 तास तरी व्यायाम करा, अगदी 10वी असली तरी सुद्धा, आणि सगळ्या व्यसनांपासून लांब राहा. त्यातलं सगळ्यात मोठं मी व्यसन म्हणेन की सध्या मोबाईलचं व्यसन आहे. तर त्याच्यापासून जेवढं आपण लांब राहू, कमीत कमी वेळ देऊ, तरच आपण आपली प्रगती करू शकू. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.